मोहोळ चांगले आहेत. मोहोळ चांगले साहेब आहेत, करतात व्यवस्थित कामं करतात. ते बाकीचे काय कसं करतात ते माहीत नाही. चांगलं हे आहे त्यांचं कामाचं. दोघं बी यायला पाहिजे. दोघं कशी निवडून येतील? असं असं नसतं दादा. मोहोळ साहेब एकदम देव माणूस आहे. त्यांनी सर्वांसाठी सर्व एकदम चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी अजून बहुमताने जास्त निवडून यावं ही माझी अपेक्षा आहे. कोण येईल निवडून? कारण दंगेकर, देशात दंगेकर का मोहोळ? दंगेकर यायला पाहिजे साहेब. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याची आपल्याला कल्पना आहेच, पण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमधून आपण कौल जाणून घेतोय. हवा कुणाची आहे त्या मतदारसंघात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पुणे लोकसभेमध्ये कुणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकांशी बोलणार आहोत, विचारणार आहोत लोकांना की पुणे लोकसभेत नेमकी हवा कुणाची आहे. मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर? BJP शक्यता येईल ह्यावेळेस. काय कारण वाटतं तुझी? BJP म्हणजे चांगलं काम करतोय. BJPमध्ये सगळे मोदी साहेब किंवा दुसरे जे BJPचे कार्यकर्ते चांगले कामं करतात, त्यामुळे BJP शक्यता चान्सेस आहे. मोहोळांबद्दल काय वाटतं? मोहोळ चांगले आहेत. मोहोळ चांगले साहेब आहेत, करतात व्यवस्थित कामं करतात. ते बाकीचे काय कसं करतात ते माहीत नाही. चांगलं हे आहे त्यांचं कामाचं. मोहोळांच्या हवा. मोहोळांच्या इलेक्शन होते ना हां लोकसभेचे, हां तुम्ही मतदानाला जाणार आहात. हां तुम्हाला काय वाटतं कोण यावं निवडून, मोहोळ की दंगेकर? हां वोटिंग का हां, काय नाही ते वोटिंग म्हणजे सगळे हे जे कोण निवडून यावं, मोहोळ का दंगेकर? दंगेकर का? त्यांचं कार्य चांगलंय. इकडे नाही केलं त्यांनी अजून कार्य, हां. पण दुसरीकडे चांगलंय. बरं, त्यांचं कुठलं कार्य बघितलं तुम्ही? तिकडं सोनवणे झोपडपट्टीला बरीच सोय केली त्यांनी. तुम्ही मतदानाला जाणार आहे? जाणार आहे कुणाची हवा वाटते तुम्हाला? मोहोळचे मोहोळ बरं, का? ते काम करतात चांगले, आम्हाला मदत करतात असं आहे. मग त्यांनीच यावं असं वाटतंय. काम चांगलं आहे मोहोळ. काम चांगलं आहे. मोहोळ मोहोळ का? जिकडे तिकडे त्याचाच प्रचार दिसतोय जोरात. पण तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही मोहोळ काय येतात नुसतं फक्त प्रचारासाठी? आज सगळे सारखेच आहे. कुणी आलं कामाला गेलं की नाही तुमचं हे राहिले तुमचं ते राहिले, तुम्ही आता असं करा. त्यांना मागं गेलो ते सल्ला भलताच देतात. पण मग निवडून कोण येईल आता तुम्हाला काय वाटतं? मोहोळ कोण येईल निवडून? कारण दंगेकर, देशात दंगेकर का मोहोळ? दंगेकर यायला पाहिजे साहेब. बरं, कारण का सर्वसामान्य कुटुंबात जाणारा आणि गल्लीबोळात आणि वस्ती वस्तीत जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. मोहोळ साहेब एकदम देव माणूस आहे. त्यांनी सर्वांसाठी सर्व एकदम चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी अजून बहुमताने जास्त निवडून यावं ही माझी अपेक्षा आहे. त्यांचं काम एकदम एकदम सुंदर काम आहे. गरीब लोकांना त्यांनी चारा दिलेला नाही, काय नाही. सर्व चांगलं होऊन द्यावं. मोहोळ का दंगेकर? मोहोळ एकच आहे BJP ही माझी इच्छा आहे. त्यांना आपल्यापासून धन्यवाद. आता पुण्यात टप आहे दंगेकर आणि आपले मोहोळ. कोण येईल, मोहोळ येतील निवडून का दंगेकर येतील? बहुतेक मोहोळ येतील. का असं वाटते मोहोळ येतील? कारण आता सगळं वर्ण मोदीजींची आहे ना हवा आहे, त्यामुळे येऊ शकतील एक. रवींद्र धंगेकर, का? त्यांचं काम चांगलं आहे ना. बर, काय काय त्यांचं काम, त्यांच्या कामाबद्दल काय माहिती? सिटीमध्ये सगळं काम त्यांचंच आहे. कुठलं? पुण्यामध्ये? सिटीमध्ये सिटीमध्ये? हां. दंगेकर की मोहोळ? मोहोळ. का? का म्हणजे का ते देशाचं राजकारण आहे, लोकसभेचं आहे. आपण देशाचं राजकारण करतो, गल्लीतलं नाही करत. त्यांचं काय काम वाटतं तुम्हाला पण चांगलं? नाही, काम त्यांच्यापेक्षा मोदींचं काम चांगलं आहे. मोहोळ आहे तसा माणूस चांगला आहे. पुण्याच्या दृष्टीने चांगलं आहे पुढं जाण्यासाठी. BJP BJPची? हो. मोहोळांची? मोहोळ का? काम चांगलं आहे त्यांचं. काय काय काम केलं मोहोळांनी? काम त्यांनी काम असं काही राहिलंच नाही. काम करायला ठेवलंय त्यांनी. पूर्ण तर काम केलंय. अजून काय पाहिजे करायचं?
सनातन धर्माविषयीचं सगळं काय करते अजून काय पाहिजे आपल्याला. मोळच निवडून येणार. हो मूळच येणार ओनली BJP. दोघं बी यायला पाहिजे. दोघं कशी एकावर निवडून येतील? असं नसतं दादा, ते बी दोघं बी यायला पाहिजे. ऐकायला हवा तर आता इथं पर्वत विभागामध्ये दंगा आपला आहे मुरलीधर मोहोळ दिसतोय. का पण कारण काय? हा म्हणजे आता हवा त्याची चालू आहे सध्याकडे. मोळाचं काम चांगलं आहे. मोळ का दंगे? दंगेकर दंगे त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय माहिती? गरिबीतनं वर आलेला माणूस आहे आणि सर्वसामान्य लोकांची पब्लिकची कामं करतात. म्हणून मग कधी बी येतात, बोलवलं तेव्हा येणार. हाय सिटीमध्ये काम आहे त्यांचं. त्यांची होईल पण घासून होईल, पण 25-50च्या फरकाने मोहोळ साहेब लागतील. का? आहे त्यांचं काम आहे ना, 20 वर्षाचं काम आहे त्यांचं. 20 वर्षाचं काम आहे. काय काम केलं त्यांनी? तुम्हाला काय वाटतं की आता महापौर होते, त्यांच्या काळात खूप चांगली कामं केलेली आहे. पुण्याच्या विकासामध्ये त्यांचं खूप काही मोठं योगदान आहे. माणसांनी मला असं वाटतं की माणसांनी सुज्ञपणे विचार करावा, विकासाला प्राधान्य द्यावं, पुण्याची कामं झाली पाहिजेत, पुण्यात ज्या सोयीसुविधा गरजेच्या आहेत त्या झाल्या पाहिजेत, अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे. आणि मतदान हा गुप्त मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनी की सुज्ञपणे मतदान करावं. आणि पण तुम्हाला हवा कोणाची वाटते? दंगेकर का मोहोळ? दोघांची वाटते. का दंगेकर? नाही, सरळ मोहर लागणार, कारण BJPचं वोटिंग फुटणार नाही आणि धंगेकरांची मतं खाणारे 2 उमेदवार पुण्यामध्ये उभे आहेत. दंगेकर का मोहोळ? नाही, सध्या तर आता मोहळांचीच हवा दिसते आहे. कारण BJP ज्याप्रमाणे काम केलं आहे त्या ह्याच्यानुसार तर BJPचं सध्या तरी चान्सेस भरपूर आहेत. मोहोळांनी इथं काय काम केलं? मोहळांचं काम तसं बघायला गेलं तरी चांगले काम केलेलं आहे त्यांनी. असं व्यवस्थित सांगता येणार नाही मला, पण BJPचा सपोर्ट म्हणून त्यांचं काम ते निवडून येतील एवढी शक्यता आहे. मतदारांना आपण विचारलं की नेमकी पुण्यात कुणाची हवा आहे. अर्थात वेगवेगळ्या भागात जाऊन आपण मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला. पुणे लोकसभेत नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.